आरएमसी प्लांट पे जो अवैध तरीके से चल रहा है, कितने आरएमसी प्लांट है? ये क्षेत्र में एक टोटल 5 प्लांट है, उसमें से तीन को हमने उसको एक्सटेंशन दिया नहीं कंप्लेन की वजह से, और 3 बंद किए ऑलरेडी, और 2 है वो उसको नोटिस दे दिया है, और 5 के 5 ही आज ही बंद करेंगे आज प्लांट। सर, परिवहन मंत्री ने 3 दिन पहले लेटर दिया था, उसके बाद भी इतनी लेट क्यों हुई कार्रवाई करने में? नहीं, उनके आदेश के अनुसार हमने नोटिस भी दिए। तो नोटिस दिया था तो बंद होता तो कल ये हादसा नहीं होता ना सर। बंद पहले क्यों नहीं किया गया? प्रोसेस चल रही है, प्रोसेस है, आज बंद करेंगे। ठीक आहे, या पत्र परिवहन मंत्रीने तुम्ही अधिकाऱ्यांचं मध्यस्थीचा प्रश्न, अधिकाऱ्यांनी आज हे काम करायला पाहिजे। आम्ही वेळे नाही आहे तिथे बसायला, आम्ही इथे बसायला वेळे आहोत का? काय प्रश्न आहे? कारवाई झाली होती तर आज झाले नसते, आम्ही ते विचारतो तुम्हाला। तुम्ही त्यांची बाजू कशाला घेताय? तुम्ही त्यांची बाजू कशाला घेताय? जर मंत्र्यांनी पत्र दिलं तर का नाही तुम्ही हे केला, बंद केला? आमचे मंत्री काय असे पडलेत का? हा? काल त्या मुलाचा जीव कोणी असू दे. गेला ना, टँकर आले नसते इथे। त्या मुलगा जिवंत असता आज. आता परिवहन मंत्र्याच्या पत्राचं काय तुम्हाला ते नाही काय? ते मंत्री आहे, तुम्ही त्याच्या महत्त्वच काय देतं पत्र? नाही, त्याच्यानुसार कारवाई करू. मंत्र्यांना तुम्हाला काय महत्त्व नाही का? त्यांच्यानुसार कारवाई करू. आमचे नमस्कार, मंत्री सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल आरएमसी प्लॅनच्या गाडीखाली येऊन एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्याच्याच विरोधात आज काश्मीरामध्ये सर्व पक्षांनी राजकीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी या रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं आणि आरएमसी प्लॅन्ट सर्व बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर पालिकेचे अधिकारी आले आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले की आजच या सर्व आरएमसी प्लॅन्टवर कारवाई करण्यात येईल. माझ्यासोबत आज पूर्व नगरसेवक सचिन म्हात्रे आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नक्की पालिकेने काय आश्वासन दिलं आहे. पालिकेने तर आश्वासन काय दिलं ते त्यांनाच माहिती. काल अक्षरशः आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाला मदत केली. ती बॉडी हॉस्पिटलमधून काढण्यामध्ये, जर ती बॉडी नसती निघाली तर उद्या कायदा सुव्यवस्था बिघडला असता. आजसुद्धा पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, पण आज महानगरपालिकेत आज 4 तास आम्ही पावसामध्ये भिजून इथे बसत होतो. पोलीस प्रशासन कधी सुपरवायझरला भेटतं, कधी प्रभाग अधिकारीला पाठवतं, पण संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला पाठवलेलं नाही आहे. आता थोड्या वेळा पहिला प्रभाग अधिकारी येऊन अर्ध्या तासात 1 तासात कारवाई करतो असं सांगून गेलेत. आता आम्ही इथेच वाट बघू. जर 1 तासामध्ये जर खरंच त्यांनी कारवाई नाही केली तर परत आम्ही अशाच अवस्थेमध्ये आणि अशाच पद्धतीमध्ये परत आंदोलन करू. काय सांगाल, पालिकेने जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणार आहे? की आता 1 तासपर्यंत त्यांनी सांगितलं करतात करून, नाही केलं तर आम्ही पुन्हा आमचं जे आहे, आम्ही तर आता हेच विषयावरती उठलोय. पालिका आम्हाला माहिती आहे लोकांना मूर्ख काढतात, आश्वासन देतात, आश्वासन तोडतात. त्या मुलाचं आतापर्यंत माहीत येत आहेत, त्याच्यामुळे आम्ही थोडा साईट होत आहेत. पुन्हा 1 तासमध्ये नाही केलं तर आम्ही इथेच झोपणार आहे. झोपलोच होतो, वापस झोपणार आहे आणि कोणाचं आश्वासन ते उठणार पण सुद्धा नाही. जसं पालिकेने आश्वासन दिलं आहे की थोड्याच वेळात कारवाई करणार आहे, जर ही कारवाई जर झाली नाही तर तुम्ही इथेच थांबणार आहात की काय, तुमची पुढची भूमिका काय असते? मला असं वाटतं नरेंद्र चव्हाण साहेबांचं आश्वासन शेवटचं असेल तर त्यांनी लॉलीपॉप दिला तर, कारण ह्याच्यापुढे त्यांनी आश्वासन ठेवायच्या ह्याच्यात आम्ही ठेवणार नाही. कारण आज जे आम्ही बसलो होतो ते सर्व पक्षीय बसलो होतो, सामान्य नागरिक रस्त्यावरती बसले होते आणि त्यांनी क्लिअर कट स्पष्ट शब्दामध्ये मीडियाच्या, पोलीस प्रशासनाच्या, सर्व पक्षीय लोकांच्या समोर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 2 तासामध्ये मी पटकन आयुक्तांचे आदेश घेऊन येतो. त्यांचे बोलणं झालेलं आहे आणि मी लिखित आदेश घेऊन आजच्याच प्लांट सील करतो आणि जे त्यांचे गेट आहेत, मेन गेट आहेत, ते मेन गेट पण बंद करून टाकतो, जेणेकरून ज्या मोठ्या गाड्यांची पार्किंग होती ती पार्किंग पण मी बंद करतोय. हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सुद्धा सांगितलं आहे की तुमचे पण 4-5 लोक आमच्याबरोबर या पालिकेमध्ये पटकन आदेश घेऊ आणि आदेश घेऊन इथे सील करू. तर आमच्यापैकी पण 4-5 जण तिकडे चाललेले त्यांनी आदेश घेऊन येतोय. काल जसं तुम्ही बोलले की आम्ही स्वतः कारवाई करणार आहोत आणि जर पालिकेने आश्वासन देऊन जर संध्याकाळपर्यंत कारवाई करण्यासाठी नाही आले तर तुमची पुढे भूमिका काय असणार? आमची भूमिका हीच असणार, रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार, जे आम्ही आज केलं होतं. सर्वपक्षीय सामान्य नागरिकांना घेऊन आम्ही वापस रस्त्यावर बसणार. मग त्यावेळेला जोपर्यंत सील नाही होत तोपर्यंत उठणार नाही. मग त्याचा त्रास नागरिकांना पण होईल, सामान्य नागरिकांना, पोलीस प्रशासनाला पण होईल आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण होईल. जसं की आपण पाहिलं, जोपर्यंत कारवाई होणार नाही, पालिकेने आश्वासन दिलं आहे की लवकरच आयुक्तांचे आदेश घेऊन येऊन हे प्लांट सील केले जातील. जर हे प्लांट सील केले गेले नाही तर हे परत राजकीय पक्षाचे पुढारी रस्त्यावर येऊन परत एकदा आंदोलन करण्यात असल्याचं सांगण्यात येतं.